अमेरिकेचे अध्यक्ष झालो तर शिक्षणासाठी येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रीन कार्ड देण्याची योजना सुरू करू असं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलंय। त्यामुळे ग्रीन कार्डची आस लावून बसलेल्या लाखो भारतीयांसाठी एक नवा आशेचा किरण निर्माण झालाय। बघूया याबाबतचा एक खास रिपोर्ट। अमेरिकेत सेटल होण्याचं लाखो भारतीय तरुणांचं स्वप्न आता आणखी सोपं होण्याची शक्यता आहे। अमेरिकेत कोणाचीही सत्ता आली तरी आता ग्रीन कार्ड मिळवण्यातले अडथळे कमी होणार आहेत। याचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचं ताजं विधान। अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आपण जिंकली तर शिक्षणासाठी येणाऱ्या हुशार आणि गुणवान तरुणांना ग्रीन कार्ड देण्याबाबतचं धोरण तयार करण्याचं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलंय। तुमची सत्ता आली तर भारतासारख्या देशातून येणाऱ्या तरुणांना टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करता येईल असं धोरण तयार कराल का, असा प्रश्न त्यांना एका पॉडकास्ट दरम्यान विचारण्यात आला। त्यावर ट्रम्प म्हणाले की अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या परदेशी तरुणांना तत्काळ ग्रीन कार्ड दिलं पाहिजे। त्यामुळे विद्यार्थी अमेरिकेत राहू शकतील आणि देशाच्या विकासात हातभार लावू शकतील। आतापर्यंत अनेकांनी अमेरिकेतून पदवी घेतली आहे, मात्र ग्रीन कार्ड नसल्यामुळे ते इथं राहू शकले नाहीत। असे विद्यार्थी त्यांच्या मायदेशी जाऊन कोट्यधीश झाले। अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेतील निर्वासितांबाबत मात्र परस्पर विरोधी भूमिका आहे। या भूमिकेवर उतारा म्हणूनच डोनाल्ड ट्रम्पनी ग्रीन कार्डबाबत ही नवी भूमिका घेतल्याचं मानलं जात आहे। मात्र या भूमिकेचा भारतातील लाखो तरुणांना फायदा होणार आहे। दरवर्षी लाखो भारतीय तरुण तरुणी अमेरिकेत शिक्षणासाठी जातात। 2023च्या आकडेवारीनुसार सध्या 2 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत। दरवर्षी साधारण 2 लाखांपेक्षा अधिक नवे विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जातात। ट्रम्प यांच्या नव्या धोरणाचा या विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे। भारत आणि जगभरातून अमेरिकेत लाखो विद्यार्थी येत असतात। एवढ्या सगळ्यांना ग्रीन कार्ड देणं प्रॅक्टिकली शक्य नसल्यामुळे ट्रम्प यांचं हे आश्वासन फक्त निवडणुकीतलं गाजर असल्याची टीका होतीये। अमेरिकेमध्ये दरवर्षी 10 लाखावर विद्यार्थी येत असतात परदेशी। त्यातले बहुसंख्य विद्यार्थी हे चीन आणि भारतातून येतात। भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 3 लाखाच्या घरात आहे। त्यामुळे या सगळ्यांना जर ग्रीन कार्ड मिळालं तर त्यासारखं दुसरं आनंदाची गोष्ट नाही, परंतु व्यावहारिक निकषावर हे शक्य होणार नाही। त्यामुळेच बायडन यांच्या प्रचार यंत्रणेने हा निवडणूक यंत्रणेतील एक गाजर दाखवण्याचा प्रकार आहे। शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रीन कार्ड देण्याचा मुद्दा सोडला तर इतर प्रकारे देण्यात येणाऱ्या नागरिकत्वाबाबत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाची वेगवेगळी भूमिका आहे। जो बायडन यांच्या नव्या नागरिकता नियमावलीवर ट्रम्प यांनी टीका केली आहे। नव्या नियमानुसार कुठल्याही निर्वासितानं अमेरिकी नागरिकासोबत लग्न केलं तर त्याला नागरिकत्व मिळतं। अर्थात यासाठी तो नागरिक अमेरिकेत कमीत कमी 10 वर्ष राहिलेला असणं आवश्यक आहे। आई किंवा वडील यापैकी एक अमेरिकी नागरिक असेल तर मुलांनाही अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं। याचा 5 लाख नागरिकांना आणि 50,000 मुलांना फायदा होईल असं बायडेन यांचा दावा आहे। मात्र निर्वासितांना अमेरिकेचं नागरिकत्व द्यायला ट्रम्प यांचा विरोध आहे। सत्ता मिळाल्यावर निर्वासितांना अमेरिकेतून हुसकून लावण्याचा इशारा त्यांनी दिलाय। जगभरातील बुद्धिवंतांना अमेरिकेत थांबवण्याचं ट्रम्प यांचं प्रगतिशील धोरण आणि निर्वासितांना नागरिकत्व बहाल करण्याचं बायडेन यांचं मानवतावादी धोरण असा संघर्ष यंदाच्या अमेरिकी निवडणुकीमध्ये रंगणार आहे। अमेरिकेत मोठ्या संख्येनं मतदान करणारे भारतीय नागरिक यंदा कुणाच्या पारड्यात कौल टाकतात आणि अमेरिकी जनता कुठल्या धोरणाला हिरवा कंदील दाखवते हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल। वॉशिंग्टन डीसीहून अनिल टाकळकरांसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।